नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. प्रकरण आपलं चाललंय 61व, गुरुसीस हे राकाव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 45 ते 48. प्रथम आपण 45वा दोहा ऐकूयात. कहे कबीर जजी भरम को नन्हा है कर पीर, तजी अहम गुरु चरण गहूँ जमसो बाचै जीर. कहे कबीर जजी भरम को नन्हा है कर पीर, तजी अहम गुरु चरण गहूँ जमसो बाचै जीर. अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की भ्रमाला जाळून टाकून लहान हो, नम्र हो आणि प्रियतम परमात्म्याला भेट. अहंकाराचा त्याग करून पूर्णतः गुरूंना शरण गेल्यावर यमापासून जीवाची सुटका होते. कबीरांनी इथे साधनेचा मार्ग दाखवलाय. पहिली पायरी आहे भ्रम नाहीसा करणं. संशयात्मा विनश्यती असं गीतेतही म्हटलेलंच आहे. संशय, भ्रम हे भक्ती मार्गातले अडथळे आहेत. भ्रम नाहीसा झाल्याशिवाय श्रद्धा निर्माण होत नाही आणि श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय नम्रताही येत नाही. श्रद्धा भक्ती मार्गात महत्वाची आहे. श्रद्धेने मनापासून केलेली कोणतीही गोष्ट फलदायीच होते. गुरूंवर अत्यंतिक श्रद्धा असली पाहिजे. गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने श्रद्धेने वाटचाल केली पाहिजे. कबीर त्यासाठी लहान मुलांचं उदाहरण देतात. लहान मूल आपली आई जिथे आणि जसं ठेवेल तसं राहतं. आपल्या आईवर तो पूर्णपणे विसंबून ते असतं. तशी साधकाची मनोवृत्ती हवी. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अहंकाराचा त्याग. परमार्थ मार्गात अहंभाव अतिशय घातक असतो. कारण अहम जीवाला देहाशी बांधून घालतो. तेव्हा त्याचा त्याग केल्याशिवाय परमात्म प्राप्ती होणार नाही. अहंकाराचा त्याग केला नाही तर यमाच्या जाचातून सुटकाही होत नाही. आता आपण ऐकूयात मराठी साखी. करुणी भ्रमाचा त्याग साधका बालकवत तू होई, अहम सोडूने भज गुरु चरण यमाचे बाधा नाही. पुढचा दोहा 46वा ऐकूयात. कोटिन चंद उगहे सिरज कोटि हजार, तिमिरतो नाशय नहीं बिन गुरु घोर अंधार. कोटिन चंद उगहे सिरज कोटि हजार, तिमिरतो नाशय नहीं बिन गुरु घोर अंधार. अर्थ, कोटी चंद्र उगवत किंवा हजारो सूर्य उगवतात. अज्ञानरूपी घोर अंधकार गुरूंशिवाय नाश पावणारच नाही. प्रकाश देणाऱ्या गोष्टींमध्ये सूर्य आणि चंद्र हे दोन्ही महत्वाचे आहेत. सूर्य दिवसा प्रकाश देतो तर त्याच्या गैरहजेरीत चंद्र रात्री प्रकाश देतो. पण दोघेही अज्ञानरूपी अंधाराचा नाश करू शकतच नाहीत. केवळ गुरुच ज्ञान देऊन अज्ञानाचा नाश करतात. म्हणून गुरूंना शरण जाऊन गुरूंकडून ज्ञान प्राप्ती करून घेतली पाहिजे. ऐकूयात आता आपण मराठी साखी. उगवो कोटी चंद्र आणिक उगवो सूर्य हजार, अज्ञान तमाचा नाश होईना गुरुविन घोर अंधार. उगवो कोटी चंद्र आणिक उगवो सूर्य हजार, अज्ञान तमाचा नाश होईना गुरुविन घोर अंधार. पुढचा 47वा दोहा ऐकूयात. तब ही गुरु प्रिय बैन कही, शीश बढ़ी चित प्रीत, तय रहियो गुरु सन्मुखा कबहु न दीजै पीठ. तब ही गुरु प्रिय बैन कही, शीश बढ़ी चित प्रीत,
तै रहियो गुरु सन्मुखा, कबहु न दीजे पीठ. अर्थ, गुरु जेव्हा उपदेश करत असतील तेव्हा शिष्याने मनात प्रेमभाव ठेवून त्यांचा सदुपदेश ऐकावा. सतत गुरूंच्या सन्मुख असावं. कधीही त्यांना पाठ दाखवू नये. गुरूंच्या सतत समोर उभं राहावं आणि त्यांना पाठ दाखवू नये याचा अर्थ असा आहे की गुरुचरणी अत्यंतिक प्रेमभाव ठेवून त्यांनी केलेल्या उपदेशांचं तंतोतंत पालन करावं. कारण गुरूंना शिष्याचं कल्याण कशात आहे माहिती असतं. त्यामुळे शिष्याच्या स्वभाव धर्मानुसार ते प्रत्येक शिष्याला वेगवेगळा उपदेश करतात. रामकृष्ण संन्यासी आणि गृहस्थ शिष्यांना एकाच प्रकारचा उपदेश करतच नसत. तसेच प्रत्येकाची ग्रहणशक्ती आणि कर्तृत्व शक्तीही वेगवेगळी असते. तेव्हा गुरूंनी दाखवलेल्या मार्गानुसार जाणं ह्यातच शिष्याचं हित आहे. आता आपण ऐकूयात मराठी साखी. गुरु सांगतील जी जी वचने, प्रेम भावे ऐकावे. सन्मुख राही गुरु चरणासी, पाठ न दाखवावी. गुरु सांगतील जी जी वचने, प्रेम भावे ऐकावे. सन्मुख राही गुरु चरणासी, पाठ न दाखवावी. पुढचा दोहा ऐकूयात. 48वा. तन मन शीश निछावरे, दीजै सरबस प्राण. कहे कबीर गुरु प्रेम बिन, कितहु कुशल नहीं क्षेम. तन मन शीश निछावरे, दीजै सरबस प्राण. कहे कबीर गुरु प्रेम बिन, कितहु कुशल नहीं क्षेम. अर्थ, गुरूंवरून तन मन मस्तक अर्पण करावं. त्यांना प्राणांसहित सर्वस्वाचंच दान करावं. गुरूंच्या प्रेमाशिवाय कोणतंही कल्याण होतच नाही. कबीरांनी या दोह्यामध्ये संपूर्ण समर्पण सांगितलेलं आहे. आत्मनिवेदन भक्ती सांगितलेली आहे. गुरूंवर अत्यंतिक प्रेम असेल तरच आत्मनिवेदन होऊ शकेल. तेव्हा आत्मनिवेदनात प्रेमभाव अत्यंत आवश्यक आहे. कल्याण म्हणजे आध्यात्मिक कल्याण. परमार्थ मार्गावर गुरूंवरील प्रेमामुळेच अग्रेसर होता येतं आणि मुक्तिधाम गाठताही येतं. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. गुरुचरणी अर्पित नमस्तक करी, समर्पण प्राण. कबीर सांगे प्रेमा विन ना होते रे कल्याण. गुरुचरणी अर्पित नमस्तक करी, समर्पण प्राण. कबीर सांगे प्रेमा विन ना होते रे कल्याण.